सर्व विद्यार्थ्यांनी पेन, वही आणि पाठ्यपुस्तक आपल्या जवळ ठेवायचं आहे. कारण विद्यार्थी मित्रांनो, व्हिडिओ पाहत असताना व्हिडिओच्या स्क्रीनवरील सर्व माहिती व्हिडिओ पॉज करून स्क्रीनशॉट घेऊन त्या ठिकाणी आपण आपल्या वहीमध्ये नोंद करून घ्यायची आहे. त्याच प्रकारे काही महत्त्वाचे मुद्दे जे असतात ते आपल्या पाठ्यपुस्तकामध्ये पेन्सिलनं अंडरलाईन तुम्ही करायचे आहेत. तर आज आपण या ठिकाणी महत्त्वाच्या 2 शंका विद्यार्थ्यांच्या ज्या आहेत या ठिकाणी आपण पाहणार आहोत. पहिली शंका आहे, पुढील विधान सहकारण स्पष्ट करा. अशा प्रकारचा प्रश्न आपल्याला या ठिकाणी कृतीपत्रिका आराखड्यामध्ये जर आपण पाहिला तर प्रश्न क्रमांक 4ब मध्ये पुढील विधाने सहकारण स्पष्ट करा. कोणतेही 5 पैकी 3 सोडवायचे आहेत, 9 गुणासाठी आहेत, म्हणजे प्रत्येकी 3 गुणासाठी हा प्रश्न आपल्याला प्रश्न 4था ब हा विचारला जातो. तर या ठिकाणी औद्योगिक क्रांतीची सुरुवात सर्वप्रथम इंग्लंडमध्ये झाली. अशा प्रकारे या ठिकाणी विद्यार्थ्यांचा प्रश्न होता, सहकारण आपल्याला स्पष्ट करा. हाच प्रश्न आपल्याला वेगळ्या पद्धतीने सुद्धा विचारला जाऊ शकतो. तो कशा पद्धतीनं, इंग्लंडमध्ये औद्योगिक क्रांती घडून आली अशा प्रकारचा येऊ शकतो, किंवा इंग्लंडमध्ये औद्योगिक क्रांती घडून येण्यासाठी अनुकूल पार्श्वभूमी होती, अशा प्रकार सुद्धा या ठिकाणी आपल्याला प्रश्न विचारल्या. सहकारण विधान स्पष्ट करा अशा प्रकारचा प्रश्न. समाधान या ठिकाणी आपण करूया. तर औद्योगिक क्रांतीची सुरुवात सर्वप्रथम इंग्लंडमध्ये झाली. अशा प्रकारे आपल्याला उत्तर लिहित असताना लिहायचं, अंडरलाईन करायचं, कारण म्हणून लिहायचं आणि त्याच्या खाली आपल्याला कारणं द्यायचे. 3 गुणासाठी असल्यामुळं 4 ते 5 कारणे या ठिकाणी आपल्याला लिहिणं अपेक्षित असते. तर औद्योगिक क्रांतीची सुरुवात सर्वप्रथम इंग्लंडमध्ये झाली, कारण इंग्लंडमध्ये लोह खनिज व कोळशाचे साठे मोठ्या प्रमाणात उपलब्ध होते. दमट हवामानामुळे सुती धागे बनविणे तुलनेने सोपे जाते. त्यामुळे इंग्लंडमध्ये सुती कापड उद्योग भरभराटीला आलेला होता. इंग्लंडच्या ताब्यात वसाहतींचा मोठा प्रदेश होता. या प्रदेशातून उत्पादनासाठी लागणारा कच्चा माल आयात करणे शक्य झाले होते. हे प्रमुख 3 कारणे या ठिकाणी आपण पाहिले आहे. यानंतरचे पुढील सुद्धा कारण आपण पाहणार आहोत. त्याचप्रकारे विद्यार्थी मित्रांनो, कच्च्या मालावर प्रक्रिया करून पक्का माल नाविक सामर्थ्याच्या जोरावर वसाहतीमध्ये विक्रीसाठी पाठवता येऊ लागलेला होता इंग्लंडला. त्याचप्रकारे इंग्रज व्यापाऱ्यांना मिळणाऱ्या नफ्यातून मोठ्या प्रमाणावर अतिरिक्त भांडवल उपलब्ध झाले. याच्याच जोडीला कमी मोबदल्यात कामगारांचे श्रम उपलब्ध असल्याने वस्तूंच्या किमती कमी ठेवणे शक्य झाले होते. तर या प्रकारे सर्व जर आपण पार्श्वभूमी पाहिली तर इंग्लंडमध्ये औद्योगिक क्रांतीची सुरुवात यामुळे झालेली आहे. तर औद्योगिक क्रांती सुरुवात सर्वप्रथम या विविध कारणामुळे इंग्लंडमध्ये झालेली. अशा प्रकारे आपल्याला प्रश्न 4था ब मध्ये पुढील विधाने सहकारण स्पष्ट करा 5 दिलेले असतात, 5 पैकी 3 सोडवायचे आहेत आणि प्रत्येकी 3 गुणासाठी हा प्रश्न आपल्याला विचारला जातो. तर विद्यार्थ्यांची जी शंका होती त्याचं जरूर समाधान झाला असेल तर सर्व विद्यार्थ्यांनी व्हिडिओ पॉज करून त्या ठिकाणी स्क्रीनशॉट घेऊन आपल्या वहीमध्ये नोंद करायचं आहे. त्याचप्रकारे प्रश्नसंच जो आपण दिलेला त्यामध्ये विविध प्रश्न दिलेले आहेत. इतर प्रश्नसुद्धा तुम्ही त्याच्यातले सोडवायचे आहेत आपल्या वहीवरती विद्यार्थी मित्रांनो. त्यानंतरचं दुसरी शंका आहे, प्रश्न आहे विद्यार्थ्याचा की तुमचे मत नोंदवा. यावरती औद्योगिक क्रांतीचे भारतावर दूरगामी परिणाम झालेले आहेत. यामध्ये पाहत असताना तुमचे मत नोंदवा प्रश्न क्रमांक कृतीपत्रिकेमध्ये आपल्याला 5वा असतो आणि 5 पैकी 3 सोडवायचे आहेत. या ठिकाणी सुद्धा 9 गुणासाठी आहेत 3 प्रश्न, म्हणजे प्रत्येकी 3 गुणासाठी तुमचे मत नोंदवा अशा प्रकारचा प्रश्न आपल्याला या ठिकाणी विचारण्यात येतो. औद्योगिक क्रांतीचे भारतावर दूरगामी परिणाम झालेले आहेत. या ठिकाणी समाधान या ठिकाणी पाहूत आपण. समाधान म्हणून असं उत्तरामध्ये लिहायचं नाही, परंतु या ठिकाणी सांगितलेलं आहे. तर इंग्लंडमध्ये औद्योगिक क्रांतीचे भारतावर दूरगामी परिणाम झाले या मताशी मी सहमत आहे अशा प्रकारे सुरुवात करायची. भारतातील घरगुती उद्योगांचा ऱ्हास झाला. तर औद्योगिक क्रांतीचे भारतावर दूरगामी परिणाम झालेला पहिला कोणता परिणाम झालेला आहे? भारतातील घरगुती उद्योगांचा ऱ्हास झालेला आहे. भारतातील कापड उद्योग मंदावलेला आहे. त्याचप्रकारे इंग्रजांचे आर्थिक धोरण भारतापेक्षा इंग्लंडच्या हिताचे झाले होते. त्याचप्रकारे रेल्वे वापरात असल्यामुळे युरोपियन राष्ट्रांचा माल भारतात खेडोपाडी त्या ठिकाणी जाऊन पोहोचलेला होता आणि यातूनच भारताचे मोठ्या प्रमाणामध्ये आर्थिक शोषण झालेले आहे.
तर अशा प्रकारे औद्योगिक क्रांतीचे भारतावर दूरगामी परिणाम झालेले आहेत. अशा प्रकारे आपल्याला हा 3 गुणासाठी प्रश्न हा विचारण्यात येतो.